नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या युट्यूब ॲग्रोमॅन चॅनलमध्ये. तर आता सर्वांची आपली थर्ड सेमिस्टरची एक्झाम ही झालेली आहे. तर आता फोर्थ सेमिस्टर हे आपलं लवकरच सुरू होणार आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे तुम्हाला फोर्थ सेमिस्टरमध्ये तुम्ही काय काय शिकणार आहे आणि तुम्हाला कोर्सेस कुठले कुठले असणार आहेत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. तर आता तुम्हाला फोर्थ सेमिस्टर सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणा किंवा तुम्हाला MCR म्हणा किंवा तुम्हाला ICR म्हणा, ह्याचा पण तुम्हाला स्टडी सुरू करायचा आहे. कारण की तुमच्याकडे आता टाइम कमी राहिलेला आहे. कारण की तुम्ही आता थर्ड सेमिस्टर झाले, आता तुम्ही फोर्थ सेमिस्टरला आलेला आहात, म्हणजे तुमचं आता सेकंड इयर पण काही दिवसातच लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी तुम्हाला आताच थोडा थोडा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पण स्टडी सुरू करायचा आहे. तर आता आपल्याला फोर्थ सेमिस्टर मध्ये हे 9 सब्जेक्ट असणार आहेत, ते आता आपण डिटेलमध्ये बघूया. तर टोटल आपल्याला हे 9 कोर्सेस असणार आहेत. त्यामधले आपल्याला फक्त एक जो कोर्स असणार आहे, त्या एक कोर्स मध्ये फक्त आपल्याला प्रॅक्टिकल असणार आहे. जसं की ते असणार आहे SCC. आणि राहिलेले जे 8 कोर्स असणार आहेत, तर त्या राहिलेल्या 8 कोर्स मध्ये आपल्याला 8 कोर्स मध्ये फर्स्ट तर असणार आहे MDC, सेकंड असणार आहे VAC, थर्ड मध्ये आपल्याला ॲग्रोनॉमीचे असणार आहे. त्यामध्ये ॲग्रोचे 2 कोर्सेस असणार आहेत आपल्याला या सेमला. आता चौथ्याला तर आपल्याला SSAC पण असणार आहे. पाचवा तर आपल्याला हॉर्टी पण असणार आहे. नंतर 6 मध्ये एक्सटेन्शन पण हा कोर्स असणार आहे. तर असं मिळून आपल्याला टोटल मिळून 9 कोर्स हे असणार आहेत. तर आपल्याला 9 कोर्स असणार आहेत. त्यामधील 8 कोर्स हे आपल्याला थेअरी प्लस प्रॅक्टिकलचे आहेत आणि ओनली एक सिंगल कोर्स जो आहे तो आपल्याला फक्त हा प्रॅक्टिकल एक्झाम साठी आहे. तर आता आपण या प्रत्येक कोर्सचं डिटेलमध्ये आपण प्रत्येक कोर्समध्ये काय शिकणार आहे, कसं शिकणार आहे ते आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. तर फर्स्ट तर आपण बघूया MDC 242 या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला MDC 242 हा कोर्स आपल्याला 3 क्रेडिटचा आहे. म्हणजे आपल्याला हा कोर्स 2+1 चा हा आपल्याला कोर्स असणार आहे. तर या कोर्समध्ये आपल्याला त्याचं कोर्स टायटल आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस मॅनेजमेंट. तर हे आपल्याला ह्याचं कोर्स टायटल आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस मॅनेजमेंट, हे याचं कोर्स टायटल आहे. तर यामध्ये आपण एंटरप्रेन्योरशिप, त्याचं कॅरेक्टरिस्टिक, नंतर त्याचा आपण बरेच काय काय गोष्टी शिकणार आहे. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप, इंट्रोडक्शन टू एंटरप्रेन्योरशिप, कॅरेक्टरिस्टिक ऑफ एंटरप्रेन्योरशिप, म्हणजे या कोर्समध्ये तुम्ही आपण एंटरप्रेन्योरशिप बद्दल किंवा आपण एका बिझनेस बद्दल सर्व काही शिकणार आहे. तसंच आपण याच्यात मार्केटिंग बद्दल पण शिकणार आहे. म्हणजे मार्केटिंगच्या काय स्ट्रॅटेजी असणार आहे, मार्केटिंग बद्दल आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन असणार आहे ते पण शिकणार आहे. आता हा जो कोर्स आहे, या कोर्समध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे जर तुम्हाला भविष्यात बिझनेस करायचा असेल किंवा तुम्हाला एखादी चांगली मार्केटिंग करायची असेल तर या कोर्समधून आपण चांगले हे शिकू शकतो. कारण की या कोर्समध्ये आपल्याला एंटरप्रेन्योरशिप आणि मार्केटिंगचं सर्व काही आपल्याला या कोर्समध्ये दिलेलं आहे. तर हा झाला MDC 242 कोर्स आणि हा याचं क्रेडिट आहे 2+1 असं हे क्रेडिट असणार आहे. आता आपण बघूया आपला सेकंड कोर्स. तर सेकंड कोर्स आपल्याला असणार आहे VAC 242. तर याचं क्रेडिट आपल्याला असणार आहे 2+1 याचं क्रेडिट आहे. तर याचं कोर्स टायटल आहे ऍग्रिकल्चर इन्फॉर्मॅटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर यामध्ये आपण कम्प्युटर, म्हणजे आपल्याला कम्प्युटरमध्ये जे काय आहे आपण कम्प्युटरचं सर्व काही स्टडी करणार आहे. म्हणजे इंट्रोडक्शन टू कम्प्युटर, कम्प्युटरचे वेगवेगळे जे काही पार्ट आहेत म्हणा, किंवा कम्प्युटरचं वर्क, किंवा आपल्याला तिथं PPT प्रेझेंटेशन कसं असतंय काय, या सर्व गोष्टी आपण कम्प्युटरच्या शिकणार आहे. प्लस ऍडिशनल आपल्याला याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे आपली जी काही मॉडर्न टेक्नॉलॉजी असेल किंवा ऍग्रिकल्चरमध्ये अजून काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आपण मॉडर्न करू शकतो, हे पण आपण या कोर्समध्ये शिकणार आहे. याचं आपल्याला कोर्स टायटल आहे ऍग्रिकल्चर इन्फॉर्मॅटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण बघूया ॲग्रोचे जे 2 कोर्सेस आहेत ॲग्रोनॉमीचे, तर त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत. तर फर्स्ट तर आपण बघणार आहे ॲग्रो 244. ॲग्रो
244. तर हा कोर्स जो आपल्याला, तर या कोर्सचं क्रेडिट आपल्याला असणार आहे 1+2, म्हणजे ह्याला प्रॅक्टिकलला 2 क्रेडिट आहे, ते तुम्ही लक्षात घ्यायचे. आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या क्रॉपचा स्टडी करणार आहे. म्हणजे हा कोर्स तुम्हाला थर्ड सेमिस्टरला होता, आता आपल्याला आहे, पण आता आपल्याला तो थर्ड सेमिस्टरचा होता तो फर्स्ट म्हणून होता, क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी फर्स्ट, तो होता खरीप क्रॉपचा. आणि आता जो आहे ना आपला ऍग्रो 244, याचा पण कोर्स टायटल तसंच आहे, क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, फक्त इथं येणार सेकंड, क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी सेकंड. आणि हा आहे आपला रब्बी क्रॉपचा. तर याच्यात आपल्याला वेगवेगळ्या क्रॉपची प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ही आपण बघणार आहे. ते ऍज इट इज तेच क्रॉप असणार आहेत, किंवा आपल्याला रब्बीचे क्रॉप असणार आहेत, त्याचा आपण प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हे बघणार आहे. तर हे झालं ऍग्रो 244. या फर्स्ट म्हणजे आपल्या ऍग्रोनॉमीचे 2 कोर्स आहेत, त्याच्या फर्स्ट कोर्सचं. आता आपण बघूया सेकंड कोर्स मध्ये आपण काय शिकणार आहे. तर सेकंड कोर्स आपल्याला असणार आहे ऍग्रो 245. तर याचं क्रेडिट आहे आपल्याला 1+1. तर याचं कोर्स टायटल आहे आपल्याला वॉटर मॅनेजमेंट. तर या कोर्समध्ये आपल्याला आपण प्लांट अँड वॉटर रिलेशन, इव्हॅपोरेशन, या सर्व गोष्टी आपण काय शिकणार आहेत. आता हा जो कोर्स आहे, या कोर्सचा आपल्याला फर्स्ट सेमिस्टरला थोडाफार पार्ट होता, म्हणजे आपल्याला थोडं ह्याच्यातून वॉटर मॅनेजमेंटच्या टेक्निक, या सर्व काय इरिगेशनच्या टेक्निक, इरिगेशन लेआउट, या सर्व गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकणार आहे. तर हा जो कोर्स होता हा आपल्याला ओल्ड 5th दिन कमिटीमध्ये पण ऍग्रो 244 हा कोर्स होता, पण ऍग्रो 245चा नॉर्मल पार्ट हा आपल्या 5th दिन कमिटीमध्ये कोर्समध्ये होता. तर त्या थ्रू पण आपण हा जो कोर्स आहे ऍग्रो 245चा, या कोर्समध्ये आपण सर्व काही वॉटर मॅनेजमेंटच्या, इरिगेशनच्या गोष्टी आपण सगळ्या शिकणार आहोत. तर हे झालं ऍग्रोनॉमीचे 2 कोर्स बद्दल इन्फॉर्मेशन. तर आता आपण बघणार आहे आपला फोर्थ म्हणजे 5th नंबरचा कोर्स कुठला असणार आहे. तर आपला असणार आहे GPB 242. तर हे GPB 242चा आपल्याला क्रेडिट असणार आहे 2+1, म्हणजे हा टोटल 3 क्रेडिटचा कोर्स असणार आहे. आता यामध्ये आपल्याला कोर्स टायटल याचा आहे बेसिक ऑफ प्लॅन ब्रेन. तर आपल्याला याचा कोर्स पण, याचा जो कंटेंट असणार आहे नॉर्मल कंटेंट, ते आपल्याला 5th दिन कमिटीमध्ये पण याचा कंटेंट होता. तर यामध्ये आपण वेगवेगळ्या क्रॉसिंगच्या मेथड, नंतर आपण यामध्ये आपल्याला हिस्ट्री वगैरे जीपीबीची, नंतर आपल्याला याच्यात हायब्रिडायझेशन, ह्या सर्व गोष्टी आपण शिकणार आहे. म्हणजे तुमचा थर्ड सेमिस्टरच्या कोर्स मधलं याच्यात पण तुम्हाला ऍज इट इज थोडंफार कंटेंट हा असणार आहे. तर हे आपल्याला आहे GPB 242 याविषयी. तर तुम्हाला एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन सांगतो, हा कोर्स आपल्याला सर्वांना टफ वाटतो, कारण की या कोर्समध्ये आपल्याला कन्सेप्च्युअल भरपूर आहे. तर तुम्ही या कोर्सचं पाठांतर कधीच करायचं नाही, हा कोर्स तुम्ही समजून घ्यायचा आहे, कारण की बऱ्याच जणाला हा कोर्स टफ जातो. पण याचं जर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केलं, कन्सेप्ट तुम्ही जर याचं समजून घेतलं, कोर्सला टफ जो आहे तो इझी करून तुम्ही कन्सेप्च्युअल याचा अँसर करून, किंवा तुम्ही कन्सेप्ट त्याचा क्लिअर करून हे अँसर राईट करू शकता. तर तुम्ही कन्सेप्च्युअल जर केलं तर हा आणि इकॉनॉमिक आपला हा दोन्ही पण कोर्स हे आपल्याला इझी जाऊ शकतात. आपण बघूया हॉर्ट 243 या कोर्स बद्दल. तर 6 ला तर हॉर्ट 243. तर हा जो कोर्स असणार आहे आपल्याला हा 1+1 क्रेडिट साठी असणार आहे. तर याचा कोर्स टायटल आहे प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ व्हेजिटेबल अँड स्पाइसेस. तुम्हाला थर्ड सेमिस्टरला पण कोर्स होता, पण त्याचं कोर्स टायटल मध्ये फक्त नॉर्मल चेंज होता. ह्याच्यात फक्त आपल्याला तिथं प्रोडक्शन टेक्नॉलॉजीच आहे, पण आपल्याला व्हेजिटेबल आणि स्पाइसेसची प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे त्याचा आपण क्रॉपचं प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हे व्हेजिटेबल आणि स्पाइसेसवर आपल्याला जास्त भर दिलेला आहे. तर याचं क्रेडिट 1+1 असणार आहे, आणि हा इझी कोर्स आहे. आणि हा ओल्ड 5th दिन मध्ये ऍज इट इज कोर्स होता आपल्याला, म्हणजे हा ओल्ड मध्ये पण होता आणि आता 6th दिन मध्ये पण आलेला आहे. तर याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या क्रॉपची प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आपल्याला बघायची आहे. म्हणजे त्याचं आपलं सॉइल क्लायमेट, वॉटर मॅनेजमेंट हे आपलं टॉपिक वाईज, किंवा हे आपलं तुम्हाला वेगवेगळ्या क्रॉपचं हे डिटेलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये स्टडी करायला भेटणार आहे. तर आता आपण बघूया 7 नंबरला सॉइल 243 याबद्दल. तर याचं क्रेडिट आहे आपल्याला 1+1. तर ह्या कोर्सचं कोर्स टायटल आहे प्रॉब्लेमॅटिक सॉइल अँड देअर मॅनेजमेंट. तर हा पण आपल्याला 5th
डीन कमिटीमध्ये ओल्डला कोर्स होता तोच आपल्याला ऍज इट इज दिलेला आहे. फक्त ह्याच्यात एक लेक्चर फक्त ऍडिशनल दिलेलं आहे. 5th दिन मध्ये जे काही ते लेक्चर नाही ह्याच्यात आपल्याला एक लेक्चर ऍडिशनल आहे. तर या कोर्समध्ये आपण प्रॉब्लेम्स म्हणजे सॉइल प्रॉब्लेमॅटिक सॉइल अँड देअर मॅनेजमेंट म्हणजे सॉइलचं प्रॉब्लेम जे काय असतील त्याच्यावर मॅनेजमेंट कशा असतात किंवा सॉइलचे कॅरेक्टरिस्टिक हे आपण ऍडिशनल भरपूर काही इन्फॉर्मेशन आपण या कोर्समधून शिकणार आहे. तर आता आपण बघूया EXTN 242 म्हणजे एक्सटेन्शनचा हा कोर्स आहे. तर याचं क्रेडिट आहे आपल्याला 1+1 म्हणजे 2 आहे. तर यामध्ये याचा कोर्स टायटल आहे फंडामेंटल्स ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन म्हणजे एक्सटेन्शन एज्युकेशनचं कॅरेक्टरिस्टिक एज्युकेशनचं टाईप हे सर्व काही आपण यामध्ये गोष्टी शिकणार आहे. यामध्ये आपल्याला एक्सटेन्शनचा बराचसा पार्ट दिलेला आहे आणि याच्यात ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण 6th दिन कमिटीने ऍड केलेली आहे. तर हे झालं आपलं कोर्स आणि त्याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन किंवा त्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन. तर असे आपल्याला हे कोर्स असणार आहेत. तर याच्यात एक ऑनलाईनचा पण कोर्स ऍडिशनल आहे आणि ह्याच्यात ऍडिशनल आपल्याला फक्त प्रॅक्टिकल ओनली प्रॅक्टिकल एक्झामसाठी स्किल एनहान्समेंटचा पण आपल्याला कोर्स दिलेला आहे. तर हे झालं आपलं हे तुम्ही सर्व काही 4th सेमिस्टर मध्ये शिकणार आहात. तर तुम्ही आतापासूनच आपला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पण स्टडी सुरू करायचा आहे. ज्यांना MSc करायचं आहे, ज्यांना MBA करायचं आहे किंवा ज्यांना MPSC UPSC ऍग्री MPSC करायचं आहे तर तुम्ही आतापासूनच स्टडी ह्याचा स्टार्ट करायचा आहे. कारण की नंतर आपण म्हणतो आपण बघूया, आपण नंतर करू, आपण बघूया, आपल्याकडे टाइम आहे. पण हा टाइम गेलेला पण आपल्याला कळत नाही कारण की आपल्या डिग्रीमध्ये टाइम खूप कमी असतोय आणि आपल्याला प्रत्येक टाइमला मिड, पोस्ट मिड, प्री मिड तुमची अशी केलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे आधीच वेळ कमी आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बेसिक गोष्टी क्लिअर करायच्यात. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि नवीन अपडेटसाठी आपल्या या युट्यूब ॲग्रोमॅन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ऍडिशनल जर एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची किंवा तुम्हाला एखाद्या एक्झाम रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओला कमेंट करा. आपण त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय देऊया किंवा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूया. थँक्यू.